येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। गोगाजी भगवान महाराज यांचा जन्म भादो सुदी नवमीला झाला। राजस्थानमधील दादरेवा चौहान घराण्याचे शासक जयबरजी म्हणजेच राजा जवर सिंग त्यांच्या पत्नी बच्चल कवर यांच्या पोटी गुरु गोरक्षनाथांच्या आशीर्वादाने गोगाजी भगवान यांचा जन्म झाला। गोगाजी भगवान हे चौहान घराण्यातील राजा पृथ्वीराज चौहान यांच्या नंतरचा सर्वात शूर आणि प्रसिद्ध राजा, त्यामुळेच मोठ्या उत्साहात गोगाजी भगवान यांचा पालखी मिरवणूक सोहळा नाशिक मध्ये देखील साजरा केला जातो। नाशिक रोडचे गोल्डन मॅन म्हणून ओळख असलेले सचिन मेहरुलिया यांच्या सहकार्याने गेल्या 2 वर्षांपासून प्रत्येक कार्यक्रम जसे की श्री वाल्मिकी जयंती, श्री गोगाजी महाराज यांची शोभायात्रा सोहळा असे अनेक सण उत्सव पालखी सोहळे त्यांच्या माध्यमातून साजरे केले जातात। यावर्षी देखील गोगाजी भगवान यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला। गोगाजी भगवान यांची शोभायात्रा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली। या भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले, तसेच 2 ते 3 हजार पाण्याच्या बाटलींचे देखील वाटप करण्यात आले। ढोल ताशाच्या गजरात आणि मोठ्या आनंदात उत्साहात श्री गोगाजी भगवान यांची पालखी मिरवणूक सोहळा काढण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणावर छडी पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली। शहरामधून तब्बल 8 ते 10 अशा छडींची मिरवणूक पालखी सोहळा संपन्न झाला। यामध्ये दौंड येथील वाल्मिकी पंचायत आखाडा, पुणे येथील भारतनगर निशाण आखाडा, नाशिक रोड येथील शिवगोरक्ष आखाडा, गोरेवाडी येथील सराफी कीर आखाडा, जय भवानी येथील दीपचंद आरवाज अशा विविध ठिकाणाहून छडी आणली जाते। या पालखी सोहळ्याला नाशिक रोडच्या मुक्तिधाम येथून पूजन करत छडी खांद्यावर घेऊन सुरुवात केली जाते। मुक्तिधाम ते बिटको पॉइंट, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी मार्गस्थ होत चौकात मिरवणुकीचा समारोप होतो। तसेच या पालखी मिरवणूक सोहळ्याच्या दरम्यान प्रत्येक आखाड्यांचे संत महंत महाराज यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जातात। सर्वांना नमस्कार। आज चारवीर गोगादेव महाराज जे गुरु गोरक्षनाथ यांचे परम शिष्य आहेत, त्यांचा जन्मजयंती उत्सव खूप हर्षोल्लास मध्ये मोठ्या प्रमाणात आज नाशिक रोड मध्ये साजरा केला जात आहे। सर्व जातीय धर्माचे लोक चारवीर गोगादेव महाराज यांना मोठ्या प्रमाणात मानतात आणि आज जे आपण बघतोय ही जी शोभायात्रा निशांची आज निवडणूक निघते, याचा खरा अर्थ असा असतो की अशी मान्यता आहे की चारवीर गोगादेव महाराज यांचा निशाण ध्वज ज्या ठिकाणाहून निघतो त्या सर्व परिसरातील नकारात्मक शक्ती ही नाहीसा होते आणि एक सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। दुसरं वर्ष आहे संत श्री गोगानाथ महाराज यांची, आपण जसे मच्छिंद्रनाथाचं जे स्थान आहे तशी ही छडी असते गोगाजीनाथ महाराजांची छडी। हे दुसऱ्या वर्ष मोठ्या उत्साहात साजरं होत आहे। या ठिकाणी मार्चे परिवार नेहमी अग्रेसिव्ह असतं, कुठलाही कार्यक्रम असो किंवा जयंती उत्सव असो त्या ठिकाणी त्यांनी एक मोठ्या प्रमाणात चांगले सामाजिक उपक्रम भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतात। आज या मिरवणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी फळ वाटप आणि जे मंडळ आलेले त्यांना मोमेंट देऊन त्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जाणार आहे। मी पुनश्च या पूर्ण परिवाराचं आणि गोगा महाराजांच्या या छडी ज्या ठिकाणी आपल्या नाशिक मधून सुरुवात झालेली आहे, निश्चित भाऊंनी सांगितलं की जे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह जी एनर्जी असते ती या ठिकाणून निघून जाते, कारण या छडीचं महत्व खूप काही आहे। आलेल्या सगळ्या गोगा भक्तांचं नाशिक पुण्यनगरीत हार्दिक स्वागत व गोगा भक्तांचं मनपूर्वक नाशिक नगरीत हार्दिक स्वागत। JMD ग्रुप करून एक छोटासा उपक्रम पाणी व फळ वाटपाचा कार्यक्रम आहे आणि नाशिक मध्ये गोगा भक्तांचं आलेल्यांचा मनपूर्वक आभार। या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर देखील उपस्थित असतात। यावेळी विशाल बागडी, माजी नगरसेवक RD धोंगडे, चंदू साडे यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते। तसेच हा पालखी सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण पारच्या संजय उज्जैनवाल, उमेश मेहरोलिया, गोविंदा चव्हाण, किशोर मनोहर, विरू ढकोलिया, अंकुश सूर्यवंशी, अमित जिनवाल, राज टाक, अण्णा काळे, विजय ढकोलिया, चेतन टाक, साहिल सय्यद, सिद्धू परदेशी, मयूर तांबे
यांचे मोठे सहकार्य लाभले। यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।